नमस्कार विद्यार्थी मित्र, MPSC डेली आन्सर रायटिंग या सिरीज मध्ये आज आपण पॉलिटीचा एक प्रश्न डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत तुमच्या जवळपास 250 प्रश्न डिस्कस झालेले आहेत आणि एवढा मोठा साठा जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतोय असं मी गृहीत धरतोय. आजचा प्रश्न जरा मी सुरू करतो. बघा इथं आजचा प्रश्न आहे तुम्हाला वित्तीय आणीबाणी या संबंधी. सो तुम्हाला आता लगेच तुम्ही आणीबाणी या चॅप्टर मध्ये गेलं पाहिजे मनातल्या मनात आणि तुम्ही हा चॅप्टर पटकन आठवून घेतला पाहिजे. तत्पूर्वी मी हा प्रश्न वाचतो आणि या प्रश्नामध्ये मग तुम्हाला किती पॅराग्राफ्स असतील किंवा कुठल्या घटकावर नेमका भर द्यायचा आहे आपल्याला ते बघूयात. बघा काय म्हणतंय, अंडर व्हॉट सर्कमस्टान्सेस कॅन द फायनान्शियल इमर्जन्सी बी प्रोक्लेम्ड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजे अशी कोणती परिस्थिती आहे किंवा अशी कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की भारताचे राष्ट्रपती वित्तीय आणीबाणी घोषित करतात. सो इथून पासून तर इथपर्यंत आपला हा प्रश्नाचा पहिला भाग झाला. हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रश्न हे डिवाइड केले पाहिजेत आणि नेमकं त्या प्रश्नामध्ये किती उपप्रश्न विचारलेले आहेत त्या आधारे आपलं बॉडी मध्ये किती पॅराग्राफ असतील हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे. सो हा झाला पहिला प्रश्न. दुसरा भाग बघा आता आपल्या प्रश्नाचा, व्हॉट कॉन्सिक्वेन्सेस फॉलो व्हेन सच अ डिक्लेरेशन रिमेन्स इन फोर्स. म्हणजे जेव्हा वित्तीय आणीबाणी घोषित केली जाते तेव्हा त्याचे कोणकोणते परिणाम होतात. सो दोन प्रश्न आहे एका प्रश्नामध्ये. आपण त्याला आता व्यवस्थित जरा लिहिण्याचा प्रयत्न करूयात. आता लक्षात घ्या, तुम्हाला इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन लिहायचं आहे. मला असं वाटतं जो त्यांनी पहिला प्रश्न विचारला म्हणजे एकाच प्रश्नामधला जो पहिला प्रतिप्रश्न आहे की कोणत्या सर्कमस्टान्सेस मध्ये वित्तीय आणीबाणी जाहीर केली जाते, तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर बॉडी मध्ये न देता डायरेक्टली जो इंट्रो आहे आपला त्या इंट्रो मध्ये आपण हे सुरुवात करू शकतो. बघा तुम्ही काय लिहाल इंट्रो मध्ये, तुम्ही इंट्रो मध्ये असं लिहू शकता की राज्यघटनेतल्या कलम 360 अंतर्गत वित्तीय आणीबाणीची चर्चा करण्यात आलेली आहे आणि जेव्हा देशाची किंवा विशिष्ट अशा राज्याची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत अडचणीची असते तेव्हा भारताचे राष्ट्रपती, स्पष्ट नमूद केले राज्यघटनेमध्ये, भारताचे राष्ट्रपती कलम 360 अंतर्गत त्या राज्यामध्ये किंवा अख्ख्या देशामध्ये वित्तीय आणीबाणी घोषित करू शकतात. आता तुम्हाला मी सर्कमस्टान्सेस म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये, तर त्या देशाची किंवा राज्याची जर आर्थिक स्थिती हलाखीची झालेली असेल तर सांगितलंय. तुमचा इंट्रो हाच तुमच्या पहिल्या प्रश्नाचा भाग बनलाय. चला आता आपण जो जरा दुसऱ्या भागाकडे, तर त्यांनी काय म्हटलंय की जेव्हा जेव्हा वित्तीय आणीबाणी लावल्या जाते तेव्हा त्याचे परिणाम काय होतात. तर आपण इथं 5 परिणाम दिलेत. तुम्ही अशाही प्रकारे हे परिणाम लिहू शकता आणि त्याला 1 बाय 1 नंतर डिकोड करू शकता. अदरवाइज तुम्ही हेडिंग द्या की वित्तीय आणीबाणीचे खालील परिणाम आहेत, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि जे आपण डिस्कस करणार आहोत तुम्ही त्या टप्प्याटप्प्याने लिहू शकता. बघा इथं पहिला मुद्दा आपल्याला काय म्हणतोय, तर यस तर कार्यकारी अधिकार. तर काय होतं की जेव्हा वित्तीय आणीबाणी लावल्या जाते तेव्हा जर एखाद्या राज्यामध्ये ती वित्तीय आणीबाणी लावल्या गेली असेल तर त्या राज्याचे अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने किंवा आर्थिक जे कुठले कार्यकारी अधिकार असतील ते ऑटोमॅटिक केंद्र सरकारकडे किंवा राष्ट्रपतीकडे सुपूर्द केले जातात किंवा ती घटनेतच असं लिहिलेलं आहे की ऑटोमॅटिक आर्थिक अधिकार त्या राज्याचे केंद्राकडे जातील. डन. सो पहिला परिणाम आपण काय लिहू शकतो वित्तीय आणीबाणीचा, तर विशिष्ट राज्यामध्ये जर वित्तीय आणीबाणी घोषित केली असेल तर त्या राज्यासंबंधी अर्थव्यवस्थेसंबंधी निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार त्या राज्याच्या कार्यकारी मंडळाला नसून ते केंद्र शासनाकडे किंवा राष्ट्रपतीकडे सुपूर्द होतात. फर्स्ट, व्हेरी गुड. चला आता आपण जरा जाऊयात दुसऱ्या मुद्द्याकडे. हा आपला झालाय, फिनिश झालाय. म्हणजे दुसरा मुद्दा, वेतन कपात. जर भारतामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये किंबहुना कुठल्याही राज्यामध्ये जर वित्तीय आणीबाणी घोषित केली गेली असेल, आपण सोपं करूयात, आपण भारतामध्ये जाऊयात, तर सुप्रीम कोर्टचे जजेस, हायकोर्टाचे जजेस जे कोणी असतील किंवा भारतामधील आणि राज्यामधील जे मोठमोठे सनदी अधिकारी असतात त्यांच्या वेतनामध्ये कपात केली जाते. मग ते वेतन एकतर 0% आणता येईल किंवा मग त्यांचं 20, 30, 50% अनुषंगाने कमी सुद्धा करता येऊ शकतं.
सो दुसरा परिणाम काय होऊ शकते तर वेतन कपात होऊ शकते. मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, नंतर हायकोर्टाचे न्यायाधीश आणि खालील सर्व सनदी अधिकारी, पण खास करून जे सुपर क्लास असतील ते म्हणजे. ठीक आहे. नेक्स्ट विधायी परिणाम म्हणजे लेजिस्लेटिव्ह इफेक्ट्स. आपण हे बोललेलो आहे की जर एका विशिष्ट राज्यामध्ये वित्तीय आणीबाणी घोषित केलेली असेल, ज्याला आपण आर्थिक आणीबाणी सुद्धा असं म्हणायला हरकत नाही, तर त्या राज्यासंबंधी मग त्यांचं जर कुठलं बजेट असेल, त्यांचं वित्त विधेयक असेल, त्यांचं मुद्रा विधेयक असेल, या संबंधी निर्णय घेण्याचे अधिकार त्या राज्यपालाकडे जात नाही, तर ते सरळ सरळ आता राष्ट्रपतीकडे जातात. म्हणजे उद्या जर महाराष्ट्रामध्ये वित्तीय आणीबाणी लावल्या गेली तर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत कुठल्याही प्रकारचं बजेट मांडलं किंवा त्या बजेटमध्ये वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या तर त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्रातल्या राज्यपालाला नसून तो डायरेक्ट कुणाकडे जातोय तर राष्ट्रपतीकडे जातो. याच विधायी परिणामामध्ये, ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह इफेक्ट्स असं म्हणतो, त्यामध्ये भारतातील आमदार आणि खासदार किंवा मंत्री वगैरे यांचे पगार किंवा यांचे भत्ते सुद्धा कमी केल्या जाऊ शकतात आणि हा परिणाम असतो म्हणजे. ठीक आहे. नेक्स्ट तिसरा आपण पाहतो वित्त विधेयक आरक्षित. जे इथे बोललो तेच तुम्हाला इथेही लक्षात घ्यावं लागेल की केंद्र सरकारनं मांडलेले वित्तीय विधेयक किंबहुना राज्य सरकारांनी मांडलेले वित्तीय विधेयक असतील त्याबाबत निर्णय घेण्याची अल्टिमेट पॉवर ही राष्ट्रपतींना जाईल. राष्ट्रपती वेळोवेळी जर भारतामध्ये वित्तीय आणीबाणी असेल तर त्या बजेटमध्ये बदल करू शकतात. आणि शेवटचा परिणाम असा असतो की मूलभूत अधिकारांचं निलंबन. आता हालाकी राज्यघटनेमध्ये वित्तीय आणीबाणी लावल्यानंतर फंडामेंटल राईट्सचं निलंबन होईल का नाही हे सांगण्यात आले नाही किंवा स्पष्ट नमूदही केलेलं नाही. मात्र जनरली आपण त्याचा कयास असा लावू शकतो की जर भारतामध्ये वित्तीय आणीबाणी घोषित केली तर काही प्रमाणात मूलभूत अधिकारांचं निलंबन होऊ शकते आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, बरोबर, ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असं म्हणतो, तर त्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीला अधिक पूरक वातावरण येऊ शकते. सो असं म्हणा तुम्ही डीपीएसपी सुपरसीड्स फंडामेंटल राईट, म्हणजे आता मूलभूत हक्कांपेक्षा डीपीएसपींना अधिक महत्व दिले जाऊ शकते. कधी जर वित्तीय आणीबाणी त्या भागामध्ये किंवा त्या देशामध्ये घोषित केले असेल तर. सो आपण दोनही प्रश्नांना ऍड्रेस केलं. चला आता जरा खाली आणि शेवटाकडे आपण येऊया. आता आपण कन्क्लूड करूयात आपलं उत्तर. कन्क्लुजन मध्ये आपण लिहू की स्वातंत्र्यानंतर आज तागायत मागील 75 वर्षांपेक्षा जास्त काळात सुद्धा भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी किंवा वित्तीय आणीबाणी घोषित केल्या गेलेली नाही. मात्र जर आर्थिक आणीबाणी घोषित केल्या गेली तर त्याचा दूरगामी परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि एकूणच जी आपली व्यवस्था आहे तिच्यावर होऊ शकतो. म्हणून बस एवढं आपण लिहायचं. आणि म्हणजे हे आपण लिहितोय की घोषित केली नाहीये, केली तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि खास करून याचा सर्वात मोठा फटका हा जो एक दुर्बल समाज आहे भारतीय एकूण लोकसंख्येमधला, त्याला मोठा फटका बसू शकतो असं आपल्याला लिहायचंय आणि आपलं उत्तर संपवायचंय. म्हणजे अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. प्रश्न व्यवस्थित ऍड्रेस झाले का नाही जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत आपलं उत्तर थांबवायचं नाहीये. धन्यवाद.